अच्छा मला अगरबत्तीची काडी दे ना. काय रे कुठे त्याच्यात आहे ना. मजा आहे बाबा. काल गिफ्ट आज पण भेटेल. मी पोरगीच पाहिजे होतो. हा चल मी पुढच्या जन्मी पोरगा होते. नको 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 जाम त्रास देईन ना तुला. काय बंद केलास? थांब थांब फॅन बंद होतोय. सगळं आवरायचं बाकी आहे. तर आज आहे भाऊबीज. ख्याती आणि वैष्णवी त्यांच्या आत्तेकडे गेल्यात आणि विशाल स्टुडिओला आला होता. तर विशालची भाऊबीज करून आम्ही दादा आणि भाईकडे भाऊबीजेसाठी जाणार. भरपूर लवकर घर होऊ दे दोघांचंही आपलं. हो नक्की घ्यायचं. ते सुद्धा पनवेल मध्ये आता सगळंच खात ते जवळ आलं की बरोबर. बस बस जास्त वाटू नको. खूप मोठा हो. दे गिफ्ट. हे तुझं गिफ्ट आणि हे वृषालीसाठी. थँक्यू. आणि हे ह्याच्यात ठेवतात ना. थँक्यू. आमचा एक फोटो घे बस तू. असलाच 2 दिवस की सुट्टी असली की ये. नोव्हेंबर मध्ये नक्की येतो. नोव्हेंबर आला पण आता. हाय बाय बाय. हो हो बाय. कोणाला ते गाडीत दे. सिंधुदुर्गचा हॅम्पर आहे ते काढजा. त्यांना देऊया. कोणाला? यांना मागे दिवाळीचं सिंधुदुर्गचा हॅम्पर डिक्कीत आहे. मला थोडी तब्येत ठीक वाटत नव्हती त्यामुळे मी कुणाला म्हटलं की काहीतरी उसाचा रस किंवा आपण असं काहीतरी मस्त नारळाचं पाणी असं काहीतरी पिऊया. तर नेमका आम्हाला उसाचा रस दिसला इथे म्हणून आम्ही थांबलोय. आता मेहनत करतात बिचारा. असं दिलं खुश होतात. कितना हुआ? 20. और ये लो आपके लिए. हैप्पी दिवाली. इसमें सब दिया है करंजी चकली सब है. 20 रुपये दे. पैसे दे. मस्त वाटतेस कुणा हात पिशव्या घेऊन. दाखव इकडे. हो हो हो. गिफ्ट दे. चिल्लर 5-5 रुपये आला पाहिजे होते. बेडवर नेऊन ठेवतो. आता चिनूच्या बर्थडेच्या दृष्टीने घ्या. तर अशा प्रकारे आज मी भाऊबीज करून आले आणि कुणाला ते फराळाचं विशालने जे जे दिलंय ते खातोय. आता बसतो. गौर से देखिए इस चेहरे को. इसके लिए हम लड़की ढूंढ रहे हैं. हा हे कुणालचा मावस भाऊ आणि याच्यासाठी आम्ही मुलगी शोधतोय. नको मुलगा शोधतोयस? मुलगा नाही मुलगी शोधतोय. धरे पकड मी त्याला ओळखते पटकन. जेव्हा आमच्या सोबत कोणी नव्हतं तेव्हा आमचा आधारवड हाच होता. कोण नव्हतं आमच्या सोबत पण बिचारा चेतन होता. बस चेतन आज मी तुला ओवाळते.
गेल्या वर्षी आला नाही पण गेल्या वर्षी विसरलास. मी आलेले बिग बॉस मधून बाहेर. भाऊ बिजेला भावाने यायचं असतं, बहीण नाही आई सांगत या रे. कुठं होतं मग आपण इथेच होता. येईल मी चकली खातोय त्याचा. हो प्लीज कोणाला खरंच आवाज येईल. काळजी कर. आधी गोड बोलायचं नंतर करायचं ना. कोण बघ पोरगी तर नाही ना. अयो फॅन. हॅलो कर्माचं कुणाला शूट करतं. थांब थांब बस बस बस. आणि ते आरती बस रे. आमचा फोटोच नाही काढला. फोटो काढतो ना आता. हे देतानाचा नको. आरती आहे सोबत. ठीक आहे. ही बघा ही आली. देखो वो आ गए. घूम फिर के आ गए. अभी हम निकले. काय चल रे बंद कर. बाहेरच येणार आहे. अर्धा इकडे अर्धा तिकडे. बारका पोरगा ना मला ते हे लावून गेला फळी. मी पडणार नाही ना. मग तेच मी म्हणते. आता जात पाठी. चल निघाया. आता एनर्जी आली काय. मग बघ ना आम्ही खालीच थांबलो असतो ना. परत वर हो. तर असं कविता आणि आल्यानंतर आम्ही माझा भाऊ जो इथेच राहतो सखा चुलत भाऊ त्याच्या घरी पण गेलो. भाऊबीज केली. मस्त पिझ्झा विझ्झा खाल्ला आणि घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जायचं होतं शॉपिंग. तू असू कसो हा पण तुझ्या कप कसं काय हातात न पडू शकतो कुणाल. काय बोललीस. कुणाल सर खाली आहे. कुणाल सर खाली आहे म्हणते. खाली आहे. चल बाय. मस्त वाटतंय. तुम्ही आकाशात आहात असं वाटतंय. आकाशात न बोलताय असं वाटतंय. हा चल पाणी संपवते. हे असंच क्लीन करतात ते. त्यांना लावलेले असतात हार्नेस. बघ सगळ्यात बोल बोल बरोबर बोलतोयस. बोल सुरू कर. कट झालं बंद. आम्ही एवढं शॉपिंग करून आलो. एक पाण्याची बॉटल आणि तशीच ठेवली होती तिघांमध्ये. म्हणून मी आल्या कसं हे केलं बघ. कुणाला विचार पाण्याची बाटली असं केलं बघ. बोल आता. दिवा नाही लावले. तुझी पाण्याची बाटली बघतो. जा खाली जाऊन बघ. दिवसभरात अर्धी असेल. सुधारली. तरी पण सुधारले ना. आत्ता आत्ता ताई बोलते ना मी सगळं सांगितलं तिला. पूर्ण चेंज झाली. इकडे भात आमटी जेवण आणि सोबत थम्सअप. तेव्हा थम्सअप प्यायचे विषयच नाही. आता हात लावून दाखव. आता तुझ्या पेप्सीच्या एवढ्या बॉटल असेल मोठ्या. पेप्सी प्यायची मी. हात लावून दाखव. हात आता बॉटली असती तर हात लावलं असतं. तिचं जे पाणी तिचा बघ. तू काय काय तिचं काय रेकॉर्ड करतोय. माझा आवाज त्याला आवडला वाटतं. कविताने व्हिडिओ नाही दाखवत पण ते काकी इन्स्पायर झाली आहे. आम्ही सारे खवय्ये बसून आणि रोज गुळाचा शिरा बनवते. पण छान बनवतेस. आता मलाही आवडायला लागलाय गुळाचा शिरा. दादालाच देते. कुणाल किती खाल्लायस रे. एक प्लेट भरून प्लेट टाकवते. एवढं वा शकत नाही ना. काय म्हणतोस कुणाल. काय केलं. काय वास येतोय. गप्पा बस. दारू काय पिणार. वास येतोय. बसलेलो आम्ही जाऊन. वैष्णवी आणि मीच नाही पिऊ शकत. तुम्ही पिऊ शकता. हो गरज होती जरा. चला चला घरी चला. लुडो खेळायला चला. चल. काय उपयोग एवढा एक्साइटमेंट दाखवू नको. हारतेस तू हरणार आज. चल. शॉपिंग करताना म्हाका ब्लॉग करूक वेळच मिळाक नाही. त्याचं कारण बघू शकतास तुम्ही.
ते बघा ते बघा ते बघा कुणाच्या हातात पण आहे. ते बघा शॉपिंगच शॉपिंग. 1 2 3 4 5 6 7 8. ही पण ठेवा. ही पण आणि या 2 पण. आम्ही ख्याती वैष्णवीला घेतल्या त्यांच्या पहिल्या ट्रॉली बॅग्स ना. अशा पहिल्या गोष्टी लक्षात राहतात. आम्हाला कोणी दिल्याच नव्हत्या म्हणून मी तुम्हाला घेतल्या. या भरू घ्या डमलीस. नाही नाही तू हे चेंज करून ये. आले बॅग्स बघ. दोघांना एक एक घेतले. ही कोणाची आहे? ही ख्यातीची आहे. हा चांगलं नाही घेतली. 7 वर्षाची वॉरंटी आहे. आणि ती फ्लाईट मध्ये नेताना तुटणार नाही तशी वाली. ती अशी हे अशी ट्विस्ट होऊ शकते. त्याला दाखवली ट्विस्ट करून अशी. अगं मला एकाने दाखवलं होता बॅग जाम मजबूत आहे. ती नाचून त्याच्यावर उडी मारून ती माहितीये ती. आणि त्यांनी उडी मारली आणि गेला आतमध्ये. आणि नंतर त्याला मतलो माझं नाही तुझं आहे. किती कप आहे तुझ्यासाठी त्यांनी घेतला. तू आज सकाळी सकाळी जो फोडलास ना तिथे त्यांना आठवलं. तुझ्यासाठी शोधत होत्या. असाच होता जरा ब्रॉड होता पण तसा नाही मिळाला. निमुळता बघितला. हो काय काय उचलत होत्या मॅडम. शेवटी मी उगीच डायरी पिंक कलरचा आणि काय ब्रेसलेट घेतलं होतं. एक 400 रुपयाचं ब्रेसलेट होतं ते ह्याचं क्रिस्टल्सचं. आणि दोज क्रिस्टल्स वर फॉर लव्ह कम्पॅशन आणि हे ते. म्हटलं तुला घेऊन काय करायचंय तेव्हा ठेवलं. पाणी पिल का विचार पहिला. पोरीला काय काय शिकवायचं पण आईच पाणी काय करणार. आईलाच पाणी प्यायला शिकवलं पाहिजे. आईला एक बाटली द्यायला पाहिजे. तुझ्या आईला विचार मी किती पाणी प्यायचं. आयुष्यात माझी पाणी पिणार नाही. थैसून तिला पहिला विचारते का मी किती पाणी प्यायचं. बंद केलं नाही. मग तू तेंडोलीला विहीर नाही का तुमच्या. मी व्यवस्थित होते सगळं मला चांगलं होतं. ते स्किनचं आता तू पाणी पित नाहीस ना म्हणूनच होते. म्हणून ते काय बारीक. कुणाला 520 रुपये काढून ठेव पॅनकेकचे. फुटणे आधीच नेऊन ठेव. कुणाल अजिबात बोलायचं नाही. तू जर बोलणार तर मी उठून जाणार. बोलायचं नाही. मग तुम्ही बोललात तर मी पण बोलणार. काय नाव ठेवलंय ना माझं बघ. गुड्डी ख्याती वैष्णवी काव्या आणि कुणाल. स्वतःचं नाव मात्र नीट. माझा गुड्डी. कुणाल ह्या डावात कोण जिंकतंय बघूया. खूप छान आमचा खेळ चालू होता आणि कुणालने चिटिंग केली. त्याने माझी सोंगटी होते ते चालवले आणि वाट लावली सगळ्याची. त्याच्यानंतर मग आम्ही सरळ एक्झिट केला गेम. या व्लॉगमध्ये एवढंच आहे. आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. पण कुणालसोबत खेळणं म्हणजे डोक्याला खरंच ताप आहे. कारण तो जेव्हा हरत असतो ना तेव्हा तो चिटिंग करतो. खाली आवाज खाली गप्पस. एक्झिट कर. माझं एक्झिट कर. मला नाही खेळायचं अजिबात नाही. मी तुझ्या मागे आता येणार होते ना 3 स्वतःला तू बरोबर हे केलंस की नाही. सर रडी स्वतः हरत होता म्हणून माझी सोंगटी हे केलीस ना. मी कधीच हरत नाही. नालायक आहेस तू. असं तुझ्याबरोबर कोणच खेळायचं नाही. मग जाम राग येतो तुका. चावी लागतं मी येऊन तेच भरो खेळ खेळा होतो. मग शहाणपण मला चिडवायची काय गरज होती. तुझ्यात दम नाही म्हणून तू हे केलंस. कसली नख बिख लावलीस रे कुणाल. खोटारडी. मग खोटारडी काय बघ. उघड बाबू उघड. खेळ बघून ना मला कोणतरी आठवलं. चांगल्या खेळाचा करायचा.
मस्त पैकी. मरू दे, तू खा जा.